अभिवादन करून परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण आपण बघत आहोत. ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबाचा हा ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मण असं एक रसायन आहे की त्यांनी शूद्रांना तर छळलं, परंतु त्यांच्याबरोबर घेतलेल्या ब्राह्मण आणि वैश्यांनाही सोडलं नाही. वाङ्मयामध्ये त्यांनी सुपॅरिटी म्हणतात की जे ब्राह्मणापेक्षा कुणी श्रेष्ठ होऊ शकत नाही. त्यात आपण 2-3 राजाची कथा बघितली, नवुशापर्यंत आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत तो विश्वामित्र. विश्वामित्र बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतं की विश्वामित्र हा ऋषी आहे, परंतु विश्वामित्र अगोदर राजा होता. विश्वामित्र राजा असल्यामुळं मी थोडी काल उडती कथा तुम्हाला सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी तिथं सविस्तर लिहिलंय. नवुशाचं, वृत्त प्रजापतीचं यांचं थोडं लिहिलं असेल, पण मात्र विश्वामित्राची कहाणी बाबासाहेबांनी या थिसिसमध्ये थोडी जास्त घेतली. विश्वामित्र तसा खूप महाभारत रामायणामध्ये खूप मोठा चॅप्टर आहे त्यांच्यावाला एक. परंतु इथे बाबासाहेब प्रतिक्रांतीच्या द्योतक म्हणून विश्वामित्राला कसं घेतात ते लिहिताना बाबासाहेब लिहितात की विश्वामित्र हा क्षत्रिय आहे. आजही मी काल जसं सांगितलं की आजचा बी वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय सगळ्यांना ब्राह्मण व्हायचे. त्यावेळेसही विश्वामित्राला काय व्हायचं होतं? ब्राह्मण व्हायचं होतं. पण कशा करता व्हायचं? कारण आज आपण जे ब्राह्मण व्हायला निघलो तर प्रत्येक जातीमध्ये ब्राह्मण आहेत. आपल्यातही ब्राह्मण निर्माण झाले. शूद्रामधले ब्राह्मण ओळखायचे कसे? ते लवकर ओळखता येत नाही. कारण शूद्रातला ब्राह्मण तो आपल्या स्वार्थाकरता कधी शूद्र होतो, कधी वैश्य होतो, कधी ब्राह्मण होतो. म्हणून तो लवकर ओळखल्या जात नाही. कारण यम आणि उद्दिष्ट हे खूप वेगवेगळे असतात. आपल्यातला ब्राह्मण कधी होतो? तर त्याला सत्तेकडून काहीतरी घ्यायचं असलं की मग तो ब्राह्मण होतो. कारण त्यांच्या कच्छेपी लागतो आणि ब्राह्मण होतो. कारण ब्राह्मण्यत्व आणि ब्राह्मण, कारण असाच एक वर्ण आहे हा, की हा वर्णही आहे आणि जातही आहे. बाकी क्षत्रियामध्येही जाती आहेत, वैश्यामध्येही थोड्याफार जाती आहेत, शूद्रामध्ये तर 6,000-7,000 जवळजवळ जाती आहेत. आणि म्हणून ब्राह्मण व्हायला सगळ्यांनाच वेगवेगळ्या परिप्रेक्षात. तर इथं विश्वामित्राला का ब्राह्मण व्हावं वाटलं होतं ते बाबासाहेब काय लिहितात ते आपण अगं बघूया. आम्हाला सांगितल्यानुसार पूर्वी प्रजापतीचा पुत्र कुश नावाचा राजा होता. त्याला कुशंब नावाचा मुलगा होता. तो गंधीव विश्वामित्राचा पिता होता. विश्वामित्राने हजारो वर्ष पृथ्वीवर राज्य केले. एकदा एका प्रसंगी ते पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना वशिष्ठाच्या आश्रमाजवळ आले. आश्रमात मोठ्या संख्येने साधू संत होते. ब्राह्मणाचा पुत्र सर्वांचे आदरातिथ्य करीत होता. परंतु सर्वांना दूध पुरवणाऱ्या गायीमुळे विश्वामित्रांना खूप आश्चर्य वाटले. त्यांना कामधेनूबद्दल आश्चर्य वाटले. त्यांनी प्रथम सर्वसाधारण 1,00,000 गायीच्या बदल्यात आपणाशी कामधेनू द्यावी अशी मागणी केली. ते पुढे म्हणाले की ही कामधेनू म्हणजे एक मौल्यवान दागिना असल्याचे, ती राजाची मालमत्ता आहे, म्हणून कामधेनूवर आमचा हक्क आहे. परंतु 1,00,000च्या बदल्यात कामधेनू देण्यास नकार मिळतात. विश्वामित्राने आणखी किंमत वाढवली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनी बळजबरीने त्या कामधेनूस ओढून नेण्याचा प्रयत्न चालविला, परंतु कामधेनूने जोरात हिसळा मारून परत आपल्या मालकाकडे परतली व हे लोक आपल्याला जबरदस्तीने नेत असल्याची तक्रार केली. वशिष्ठाने तिला सांगितले की मी तुला सोडणार नाही, परंतु तो राजा माझ्यापेक्षा महापराक्रमी आहे. ती म्हणाली, माणसाने क्षत्रियापुढे आपले सामर्थ्य बंदिस्त करू नये. ब्राह्मण हे बलशाली आहेत. ब्राह्मणाचे सामर्थ्य दैवी आहे व ते दैवी सामर्थ्य क्षत्रियापेक्षा प्रचंड असते. या शक्तीची मोजदाद करता येत नाही. विश्वामित्रा जरी महापराक्रमी असला तरी तो तुमच्यापेक्षा शक्तिशाली नाही. ही शक्ती अदृश्य आहे. त्या शक्तीचा संचार माझ्या अंगात झालाय आणि त्या ब्राह्मणी शक्तीद्वारे त्या विश्वामित्राच्या गर्व, सामर्थ्य व
त्याच्या आक्रमणाचा सत्यानाश करून टाकेल. त्यानुसार ती आपल्या शरीरातून असंख्य पेहलवान निर्माण करून विश्वामित्राच्या सर्व सैन्याचा नाश करते. परंतु प्रतिहल्ल्यात मात्र त्यांची हत्या होते. नंतर गाय शक व यवन हे 2 सशस्त्र योद्धे तयार करते. ते राजाच्या सैन्याचा पडाव करतात, परंतु शेवटी तेही हतबल होतात. गाय नंतर शरीराच्या विविध भागात विविध प्रकारचे योद्धे निर्माण करते व ते विश्वामित्राचे सर्व सैन्य, पायदळ, घोडदळ, हत्ती, घोडे सर्व काही नष्ट करून टाकते. नंतर 100 राजपुत्र वशिष्ठाच्या अंगावर धावून जातात, परंतु वसिष्ठाच्या मुखातून आलेल्या समोराने सर्वांची राख होते. नंतर विश्वामित्र मुलाला प्रतिनिधी नेमून स्वतः हिमालयात जातात. तेथे महादेवाची तपश्चर्या करतात. त्यांच्या बदल्यात त्या सर्व शस्त्राचे ज्ञान देतात. आता इथपर्यंत आहे, भरपूर आहे अजून. एवढ्यातच तुमच्या लक्षात आलं असेल की ब्राह्मण होण्याचं विश्वामित्राला काय कारण सापडलं. तर एक कारण आहे फक्त गाय. बाबासाहेबांनी इथे नमूद न केलं तरी पण ऍक्च्युली गाय ही पवित्र कधीपासून ब्राह्मणाची झाली. तर गायीचा खरं सांभाळ करणारे भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्धांनी यज्ञामध्ये ज्या गायी आणि पशुची हत्या होत होती, भगवान बुद्धांनी पहिलंच शील दिलं, पानाती पाता वीरमणी शिक्षापदं समाधी, आम्ही प्राणी मात्रावरती दया करू. गायी बरोबर दुसऱ्याही प्राण्याला संरक्षण बुद्धाने दिलं की कुठल्याच प्राण्याची हत्या करायची नाही. मग ब्राह्मणामध्ये गायीला एवढं महत्व कशामुळे आलं? प्रतिक्रांती आहे. प्रतिक्रांती कशी होतात ते बघा, की यज्ञामध्ये गायी कापून खाणारा ब्राह्मण त्या गायीवरती एवढा फिदा कसा झाला. यज्ञामध्ये गायी कापून खाल्ल्या जातात. त्यांच्या शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असायचे. तीच प्रथा आजपर्यंत चालू होती. यल्लमा देवीला कोंबडं, खंडोबाला बोकड्या, आहे की नाही, तो प्रकार आजही आहे. कशा करता असायचं ते? आता पहिले पुरोहित खायचे, पण आता आपण जावळं काढताना काय करतो, बोकड्या कापायचा, खुरं आणि मुंडी खंडोबाला आणि बाकी सगळा आपण खायचं. त्याच्याच करता असतं. ते पहिलं पुरोहिताला असायचं. बकरू कापलं की ते पूर्ण पुरोहित घेऊन जायचा, खायचा. गाय कापली की पूर्ण पुरोहित घेऊन जायचा, खायचा. परंतु जेव्हा बौद्धाची क्रांती झाली आणि बुद्धांनी पशु हत्याच नाकारली आणि मग ब्राह्मणाची छीत व्हायला लागली की तुम्ही कसं यज्ञ करता त्याच्यामध्ये. आणि मग ब्राह्मणाच्या लक्षात आलं की प्रतिक्रांती जर करायची असेल, बुद्धाला जर चांगलं उत्तर द्यायचं असेल तर ती अहिंसा करून थांबणार आहे का? त्यांनी गाय खाणं काय मटण खाणंच सोडून दिलं. ब्राह्मणाने काय केलं? मटण खाणंच सोडून दिलं. आणि त्याच्याकरता मग हे सगळं कुभांड रचण्यात आलं. मग कामधेनू नावाची गाय निर्माण करण्यात आली. ही गाय निर्माण कशा करता करण्यात आली? तर बुद्धाच्या प्राणी मात्राच्या हिंसेला उत्तर देण्याकरता. आणि म्हणून आजही ते म्हणतात की ब्राह्मण मटण महाग का झालं? तर ब्राह्मणाने खायला सुरुवात केली म्हणून मटण महाग झालं. असं विनोदाने म्हणता की नाही तुम्ही? तो विनोद नाही, ती गोष्ट खरीच आहे. कारण मनुष्याची जर वैज्ञानिक उत्पत्ती बघितली तर मनुष्य हा काय होता? पहिला मांसाहारी होता ना, कबिले होते, शिकारी होते. माणसाला धर्माची वैज्ञानिक, आता थोड्या वेळा आपण प्रत्येक धर्म जरी बाजूला ठेवले तर माणूस हा पहिला झाडावर राहणारा होता आणि 4 पायावर चालणारा होता. म्हणून काय सांगतात की माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली. लाखो वर्षाच्या पूर्वी जर माकडापासून उत्पत्ती झाली तर आजचं माकड जर बघितलं तुम्ही, रानटी माकड बघितलं, कुठलंही माकड म्हटलं तर ते काही मांसाहारी नाही. म्हणजे माकडाची उत्पत्ती माणसात कधी झाली असेल तर ते शाकाहारी झाल्यावर. पण त्याच्या अगोदरचे कबिले मात्र हे मांसाहारी होते. तुम्हाला जर ते पुस्तकच वाचायचं झालं तर केदारनाथ पांडे म्हणून जे राहुल सांस्कृत्यायन आहे त्यांचं ओल्गा टू गंगा नावाचं एक पुस्तक आहे. त्यांनी बरोबर 6000 वर्षापासूनचा तो काळ त्याच्यामध्ये चित्रित केलेला आहे. आणि तिथे ते लिहितात की पहिला हा जो माणूस होता हा रानटीच होता आणि शिकारी होता. जेव्हा तो झाडावर होता, 4 पायावर चालायचा, तेव्हा त्याला शिकार फक्त पुढ्यात असली तरच दिसायची. पण जेव्हा तो 2 पायावर आला आणि झाडावरून खाली आला तेव्हा मात्र त्याला दूरचं दिसायला लागलं आणि मग शिकार टप्प्यात यायला लागली. शिकार टप्प्यात आले. माणूस कधी सोसायटीचा झाला? तुमचं विज्ञान सांगतं की जेव्हा शेतीचा शोध लागला
आणि माणूस शेती करायला लागला, त्याला कळायला लागलं की मांस खाण्यात नाही, दुसरंही वस्तू पिकवल्या जातात आणि त्याचा संग्रह केला जातो. मांसाचा संग्रह होत नव्हता, कारण मांस 2 दिवसात, आजही फ्रीजमध्ये कितीही तुम्ही ठेवलं तर 7-8 दिवसाच्या पुढे ते टिकत नाही. आणि म्हणून माणूस कधी समूहानं झाला, त्याच्यानंतर धर्माची गरज पडली, हे वैज्ञानिक दृष्टी सांगतात. साधारणतः पृथ्वीची निर्मिती 4000 करोड वर्षाची आहे, पण होमिसेपियन्स म्हणजे जो माणूस निर्माण झाला किंवा मानवाची जी पेशी झाली ती 70 लाख वर्षाचा इतिहास साधारणतः सांगतात. डार्विनचे सिद्धांतही उत्क्रांतीचे जे सांगतात की 70 लाख वर्षापर्यंत माणूस हा निर्माण झाला होता. मग माणसाला जेव्हा धर्माची गरज पडली, आणि म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात की त्यांच्या कल्पाची संकल्पना यांनी युगामध्ये आणली. जी भगवान बुद्धाची कल्पता संकल्पना होती, म्हणून भगवान बुद्धाच्या अगोदर किती बुद्ध झालेले? 27 बुद्ध झालेले. आजही म्हणतात की तुम्हाला सिंधू संस्कृती, राखीगढी, मोहेंजोदडो, हडप्पा ह्या शहरामध्ये सापडलेले शिलालेख आजही वाचता आलेले नाहीत, ती भाषा नाही वाचता आली. सम्राट अशोकाच्या काळापर्यंतचे शिलालेख, परंतु सभ्यता मात्र इसवी सन पूर्व 3000, सिंधू संस्कृती तर इसवी सन पूर्व 7000 सालाची सांगतात. आणि म्हणून असा एक प्रवाह आहे की साधारणतः त्या काळामध्ये तुम्हाला कनागोनमन किंवा सुजात किंवा हे बुद्ध त्याच्यामध्ये सापडतील, त्या सभ्यतेमध्ये सापडतील. आणि म्हणून इथे गायीला महत्व का आलं? तर बुद्धांनी केलेल्या क्रांतीला प्रतिक्रांती करायची होती, म्हणून गायीला एवढं महत्व आणलं गेलं की कामधेनू नावाची गाय निर्माण केली. विश्वामित्र नावाचा हा राजा होता, त्याने 1 लाखाच्या बदल्यात ती गाय मागितली, तरी वशिष्ठाने द्यायला तयार नाही झाला. कारण कुठल्याही गोष्टीचं महत्व वाढवायचं असेल तर त्याची किंमत वाढवावं लागते. एक म्हण आहे, म्हणतात एक राजा होता आणि त्याचं एका राणीवरती प्रेम जुळलं आणि तिला भेट द्यायला काय वस्तू न्यावी, मार्केटमध्ये त्याला काहीच दिसलं नाही, पण त्याचं प्रेम एवढं आघात होतं की जगातली सगळ्यात किमती वस्तू तिला द्यायची. मार्केट पूर्ण फिरला पण त्याला काही तेवढी किमती वस्तू सापडली नाही. म्हणून तो रस्त्यावर येतो, एक पेरूवाला असतो, त्या पेरूवाल्याकडून तो पेरू 7 करोडला विकत घेतो. पेरू केवढ्याचा आहे? 4 आण्याचा पेरू ते केवढ्यात विकत घेतो? 7 करोड मध्ये घेतो आणि त्या राणीला तो भेट देतो. म्हणजे क्षुल्लक गोष्टीची किंमत वाढवणं कोणापासून शिकावं? तर ते ब्राह्मणापासून. म्हणजे गायीला नसलेली किंमत ब्राह्मणाने एवढी वाढवून दिली की तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव बंदिस्त केले. विनोदाने जेव्हा आम्ही गृहस्थ आश्रमित होतो तेव्हा नोकरीच्या ठिकाणी जेव्हा चर्चा चालायच्या तेव्हा ते असेच म्हणायचे की गाय पवित्र आहे. तुम्ही लोक, मग आम्ही अभिमानाने सांगतो की तुमचे 33 कोटी देव तिच्या पोटातले आम्ही आमच्या पोटात घेतो. खातो म्हणजे ते 33 कोटी देव आमच्या पोटात येतात, म्हणून तुम्ही आमच्या पाया पडलं पाहिजे. विनोदाचा भाग जरी बाजूला झाला, पशु हा बाबासाहेबांनी गायीची हत्या करू नये हे घटनेत आणलेलं. हे लाख बोंबलत असतील किती की गो हत्या गो हत्या, ऍक्च्युली बाबासाहेबांनी ते घटनेतच आणलेलं आहे. आणि का क्लेरिफिकेशन दिलेलं आहे? ऍक्च्युली बाबासाहेब सायंटिफिक टेम्परामेंट वाढवा असं घटनेमध्ये सांगतात, पण गायीला ते संरक्षण देतात. गायीची हत्या करू नये हे घटनेत नमूद आहे. पण का नमूद आहे? तर गाय हा एक उपयुक्त पशु आहे, हिच्यापासून निर्माण होणारं धन हे प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोगी पडतं. आता ट्रॅक्टर बिक्टर निघाले म्हणून सोडा, नाहीतर गायीपासून निर्माण होणारा बैल हा शेती करण्याकरता सगळ्यात उपयुक्त प्राणी होता. आणि म्हणून ह्या गायीचं महत्व वाढवलं. याची किंमत किती? इथे त्यांनी वाङ्मयात किती आणलं की विश्वामित्राने किती लाख गायी दिल्या होत्या? 1 लाख गायी दिल्या आणि त्याच्या बदल्यात ती घेतली होती. परत ते तेवढंच महत्व वाढवत नाही. तो जब राजा आहे म्हटल्यावर मग सगळ्या वस्तूवर राजाची मालकी असते. आजही आपल्या घराच्या वरती काय बांधावं हे एक तर म्युन्सिपाल्टी ठरवेल किंवा गव्हर्नमेंट ठरवेल ना. इथे तर काही नाही, पण मुंबईला जर गेला तर मुंबईला FSI आणि TDR असतात. तुमच्या घरचं वरचा मजला विकला जातो, गव्हर्नमेंट TDR विकतं. तसंच आहे की सगळं मालकी कोणाची आहे? तर राजाची. आताची जशी गव्हर्नमेंटची आहे तशी राजाची आहे. आणि मग तो राजा आहे विश्वामित्र,
तो म्हणतो तुझ्याकडे असली म्हणून काय झालं, तो जबरदस्ती घेऊन जातो. तो जबरदस्ती जाताना ती हिसडा देते आणि परत कोणाजवळ जाते, आपल्या मालकाकडेच जाते. मालक कोण आहे, ब्राह्मण आहे, कारण ती ब्राह्मणाजवळ आहे. आणि म्हणून नंतर मग म्हण पडली, ती गाय कसायाला धारजी नाही. कोणाजवळ जाते, ती कसायाजवळच जाते. आणि म्हणून ह्याच महाभारतामध्ये द्रोणाचार्याचा मुलगा अश्वस्थामा याला दूध प्यायला नसतं, कारण त्याच्या आईचं नाव कृपी आहे. कृपाचार्याची बहीण आहे ती. द्रोणाचार्याची बायको कोण आहे, कृपाचार्याची बहीण आहे. याला अश्वस्थाम्याला प्यायला आईचं दूध नसतं, म्हणून तो द्रौपद राजाकडे जातो आणि त्याला काय मागतोय, गाय मागतो. द्रौपद राजा अपमान करतो त्याच्यावाला द्रोणाचार्याचा, कारण हे दोघ जण सहपाठी आहेत, एका वर्गात शिकलेले, वर्गमित्र, राजा द्रौपद आणि द्रोणाचार्य. पण तो अपमान करतो, आणि तो अपमान करतो केवळ कशामुळे, यानं गाय मागितली म्हणून. द्रौपद राजा गाय देत नाही, म्हणजे त्या गायीला एवढं महत्व आणून ठेवलं की गाय हे राजाचं सगळ्यात पहिलं धन आहे. म्हणून विराट राजाच्या काय पळवल्या जातात, गाय. विराट राजाचं राज्याशी काय घेणं देणं, पळवतात काय, ते गाय. म्हणजे भगवान बुद्धांनी हत्येला विरोध केला, त्याच्यावरती कडी करण्याकरता त्यांनी गायीला एवढं स्तोम माजून वरच्या लेवलवर नेऊन ठेवलं की तिच्या पोटामध्ये देव घातले, तिने सैन्य निर्माण केले. ह्या विश्वामित्राला ती हिसळा देऊन परत वशिष्ठाकडे जाते आणि ती स्वतःच युद्ध करायला लागते. त्या ब्राह्मणाला सांगते की क्षत्रियाच्या पुढे शरण जायचं नसतं, कारण ब्राह्मणाला उपजत सामर्थ्य असतं. कोण सांगते, ही कामधेनू गाय सांगते विश्वामित्राला. इथे काय दर्शवायचंय बाबासाहेबाला, की ब्राह्मण हा उपजतच सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो युद्धातच नाही, बुद्धीतच नाही, तर सगळ्या गोष्टीमध्ये तो सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग ही गाय आपल्या शरीरातून वेगवेगळे युद्ध निर्माण करते आणि विश्वामित्राला लढायला पाठवते. आता ही लढाई बी काही कमी दिवस चाललेली नाहीये, हे हजारो वर्ष चाललेली. त्याच्यात तो विजयी होत नाही, म्हणून तो विश्वामित्र म्हणतो की ब्राह्मणामध्ये एवढी ताकद आहे तर मला क्षत्रिय राहण्यात काही अर्थ नाही, मी ब्राह्मण झालो पाहिजे. आणि म्हणून ती लढाईची जबाबदारी आपल्या मुलावर देतो आणि हा स्वतः हिमालयात तपश्चर्या करायला जातो, कारण याला ब्राह्मण व्हायचं असते. असहाय्य परिस्थितीत संतुष्ट राहणे किंवा ब्राह्मणी आदेशानुसार स्वतःचे काम करणे याखेरीज दुसरा कोणताही पर्याय अवमानित झालेल्या विश्वामित्रापुढे नव्हता. त्यांनी दुसरा पर्याय निवडला व झालेला हा पराभव लक्षात ठेवून तो म्हणाला, हा पराभव मी मनात ठेवून अजून कठोर तपश्चर्या करण्याचे ठरविले आहे की ज्यामुळे मी ब्राह्मण पद प्राप्त करू शकेल. शत्रू पक्षाकडून पूर्णपणे अवमानित झालेला विश्वामित्र आपल्या राणीसह दक्षिणेस निघून गेला, तपश्चर्या करू लागला. 1000 वर्ष पूर्ण झाल्यावर ब्रह्म्याने विश्वामित्रास दर्शन दिले व म्हणाले, तू आता राजश्रीचा स्वर्ग जिंकलायस व तपश्चर्याच्या बळावर तू तुला अपेक्षित असा दर्जा प्राप्त करून घेतलास. 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर, याच्या मधातलं बाबासाहेबांनी लिहिलं नाही, कारण याच्या मधातलं खूप इंटरेस्टिंग आहे. तो तपश्चर्या करताना इंद्राचं आसन हलतं, इंद्र परेशान होतो. मग इंद्र त्याची तपश्चर्या भंग करण्याकरता रंभेला पाठवतो, कारण ब्राह्मण एवढा हुशार आहे की त्यांनी स्त्रीचाही वापर तिथं कशा करता केलेला आहे, तर पुढच्याची तपश्चर्या भंग करण्याकरता. तपश्चर्याचा अर्थ म्हणजे शिक्षणाचा. आजही आमच्या तपश्चर्या भंग कशा होतात, आपली पोरं आई बापाचा त्याग बघत नाही. घरी आई वडील दुसऱ्याच्या कामाला निंदायला जातात, पण पोरगा कॉलेजला आला तर मग मात्र प्रेमात पडतो. तपश्चर्या भंग असते तिथे. तपश्चर्या भंग करण्याचं कारणही यांनी स्त्रीला पुढे केलं. आणि त्या रंभेला ते एवढ्यात पुढे नाही करत, त्या रंभेबरोबर 1000 वर्ष तो संसार करत असतो. 1000 वर्षांनी त्याच्यात एक मुलगी होते त्याला. ती मुलगी झाल्यानंतर मग ते दोघांचेही डोळे उघडतात की आपण काय केलं म्हणून. तो तिला काढून देतो आणि मग परत तपश्चर्या करायला लागतो. नंतर मग ब्रह्मदेव त्याला प्रसन्न होतो आणि त्याला ब्राह्मणाचं पद बहाल केल्या जातं.
काय उद्देश आहे याच्या पाठीमागचा? की ब्राह्मण पद मिळवणं एवढं सोपं नाही. भगवान बुद्धाच्या अगोदरच्या काळात ब्राह्मण हे कसं होतं? गुणावर आधारित. गुण जोपर्यंत तुमच्यात गुण आहेत, बौद्धिकता आहे, तर त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीमध्ये ब्राह्मण नावाची पदवी तुम्हाला दिली जायची. पण ब्राह्मणाने स्वतःकडे ते गुरुनी देणारी पदवी ही स्वतःच्या बापाने आपल्याकडे घेतली, म्हणून जन्मावर आधारित. त्यानंतर भगवान बुद्धाच्या चारित्रात ब्राह्मण होगो धम्मपदामध्ये स्पष्ट केलेलं. कारण बुद्ध म्हणतात की ब्राह्मण मी कोणाला मानतो? तर जो बुद्धिवान आहे, जो चारित्र्यवान आहे, ज्याला 4 विद्या अवगत. 4 विद्या म्हणजे 4 वेद नाही, त्यांनी 4 विद्येचेच वेद बनवले. भगवान बुद्धाच्या भाषेत 4 विद्या वेगळ्या आहेत: व्याकरण, भाषा आणि पुढच्याला समजावण्याची कला आणि प्रज्ञा. याला भगवान बुद्ध 4 विद्या म्हणतात. त्या 4 विद्याचे त्यांनी 4 वेद केले. आणि म्हणून ते आजही कोणाच्या नावावर खपवतात? आमचं शास्त्र सापडत नाही का? तर ते फक्त आपलाच आधार देतात की भगवान बुद्धांनी वेदाला विरोध केला. ऍक्च्युली भगवान बुद्धांनी ते 4 विद्या म्हटलेले आहेत आणि त्याचे वेद बनवले. आणि म्हणून हा ब्राह्मण होण्याकरता एवढा मोठा प्रपंच केला की याला 5-6 हजार वर्ष तपश्चर्या करायला लावली. तपश्चर्या म्हणजे होम हवन आणि हे, की ब्राह्मण होणं एवढं काय दर्शवायचं त्यांना? की ब्राह्मण होणं एवढं सोपं नाही. आता हा विश्वामित्र ब्राह्मण झाला, पण पुढे बघा आता हा कसा वागतो. तो ब्राह्मण झाला तर हा त्यांच्या ब्राह्मणाचे सर्व कपटी डाव वापरतो. म्हणतात ना की आता याच्यात म्हण पडलेली आहे की नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला. म्हण आहे की नाही? म्हण कशी पडली ती? की माणसाला वाटतं की मुसलमानाला काही खायला मनाई नाही ना. बोकडं खा, कोंबडं खा, बैल खा, म्हैस खा, काही चालतंय. आणि म्हणून मग ह्या ब्राह्मणाला वाटलं की हे खाऊ देत नाही तर आपण मुसलमान व्हावं. पण नेमका तो मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला, दिवसा खाताच येत नाही काय. म्हणून म्हणतात नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला, नया नया मुल्ला प्याज जादा खाताय. तसंच राजा विश्वामित्राचं झालं की नवीन नवीन ब्राह्मण झाला म्हणून दक्षिणेच्या पाठीमागे जास्त लागला. पुढे हरिश्चंद्राची कथा येते. दरम्यान वशिष्ठ राजा सत्यव्रताचे पिता व स्वतःमधील संबंधाद्वारे आपला चरितार्थ चालवित होते. हे आध्यात्मिक गुरु व अयोध्या नगरीचे प्रशासक होते. परंतु सत्यव्रताने मूर्खपणाने म्हणा किंवा सामर्थ्याच्या बळावर म्हणा त्याने वशिष्ठाचा सातत्याने अनादर सुरू केला. वडिलांनी त्याला राज्यपद देण्याचे नाकारले. तेव्हा वशिष्ठाने कोणत्याही प्रकारची मध्यस्थी न केल्याने वशिष्ठावर त्याचा राग होता. त्यावेळी सप्तपदी पूर्ण होते. त्यावेळी विवाहाचा समारंभ हा बंधनकारक असतो. असे असताना मी एक तरुणी आणली असताना असे घडले नाही. कायद्याची पूर्ण माहिती असूनही वशिष्ठ माझ्या मदतीला धावून आले नाहीत. अशा प्रकारे वशिष्ठाकडून सत्यव्रत अपमानित झालेला होता. तरी सुद्धा तो योग्य आहे याप्रमाणे वागत होता. वडिलांनी आपल्याला ही मूक शिक्षा का केली हे त्याला समजत नव्हते. तेव्हा त्याने त्या दुष्कर विधीस पाठिंबा दिला असे मानण्यात येते. तेव्हा त्याचे कौटुंबिक अस्तित्व संपुष्टात आले होते. त्याला वडिलांनी राज्यपदापासून दूर ठेवण्याचे ठरविले. त्यावेळी पूजनीय वशिष्ठाने रोखले नाही. यावेळेला त्याचा मुलाला राजा बनवले. पराक्रमी राजपुत्र सत्यव्रताने 12 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्याने असे पाहिले की त्याला खायला मांस नाही. वशिष्ठाची दुभती कामधेनू सर्व वंचित गोष्टीची पूर्तता करीत असते. इथे परत हा एक सत्यव्रत नावाचा क्षत्रिय राजा आहे. ह्या राजाने बंड दाखवलंय त्यांच्या वाङ्मयामध्ये. हे कामधेनू इच्छित फळ सर्व काही देते, परंतु ह्या सत्यव्रताला ती मटण काही देऊ शकली नाही. आणि म्हणून हा सत्यव्रता त्या कामधेनूलाच कापून तिचं मटण खातो. वशिष्ठाने बाबासाहेबाला इथे लिहिण्याचा हा प्रसंग काय आहे की ब्राह्मण आपल्या कुठल्याही गोष्टीला तिथपर्यंतच जपतो जिथपर्यंत त्याचा स्वार्थ दडलेला आहे. स्वार्थ का एकदा निघून गेला तर ती वस्तू फेकून द्यायला तो कमी करत नाही. म्हणून वशिष्ठ असेल किंवा विश्वामित्र असेल यांना ब्राह्मण्यत्व बहाल करत असताना आता हा वशिष्ठ
हा जो सत्यव्रत आहे हा इक्ष्वाकू कुळातला आहे, पण रामाच्या 14 पिढ्या अगोदर आहे आणि वशिष्ठ तिथेही कायम आहे. 14 पिढीत सत्यव्रत कुठे आहे? 14 पिढीत. त्या 14व्या पिढीचा वंशज दशरथ आहे, पण वशिष्ठ मात्र कायम आहे. बाबासाहेबाला हेच दर्शवायचंय की ब्राह्मणाला वयाची अट नाही, धनाची अट नाही, त्याला चारित्र्याची अट नाही, कसलीच आट यांच्या वाङ्मयामध्ये लावली नाही. परंतु मात्र त्याचं सर्वांनी ऐकलं पाहिजे. हा सत्यव्रत राजा आहे, यांनी थोडासा गुन्हा केला म्हणून तो वशिष्ठ राजाला आदेश देतो, त्याला राजा बनू देत नाही. रामच वनवासात गेला नाही, रामाच्या अगोदर 14 पिढ्यामधला हा सत्यव्रतही 12 वर्ष वनवासाला पाठवलेला आहे. कोणी पाठवलाय? ब्राह्मणांनीच पाठवलेला आहे. आणि मग हीच परंपरा पुढे लिहित ते घेऊन येतात. आणि म्हणून या सत्यव्रतामुळे तो वैतागतो आणि त्या कामधेनूचंच मटण खायला मागतो. आणि इथे तिचं मटण खाल्ल्यानंतर, कारण हा विश्वामित्र अजून संपलेला नाही. विश्वामित्र कसा? कारण आता हा ब्राह्मण झालाय. विश्वामित्र कोण झालाय? ब्राह्मण झालाय, क्षत्रियाचा ब्राह्मण झालाय. हे कुठे म्हटलेलं आहे? तर हरिवंश मध्ये म्हटलेलं आहे. हा जो विकृतपणा अनैतिकपणा करण्यात आला त्यामुळे इंद्राने तब्बल 12 वर्षे पाऊस पाडला नाही. मुलांना व पत्नी सोडून विश्वामित्र समुद्रकिनारी तपश्चर्या करण्यास निघून गेले आणि त्यांची पत्नी भुके कंगाल बनली. परिणामी तिला 100 गायीच्या बदल्यात स्वतःच्या मुलास विकणे भाग पडले, कारण त्याशिवाय अन्य मुलाचा चरितार्थ चालवणे तिला अशक्य झाले होते. इंद्र हा ब्राह्मणाचा राजा आहे. विश्वामित्राची तपश्चर्या पाहून त्या इंद्राने 12 वर्ष पाणीच नाही पाडला. काय दर्शवायचं याच्यामध्ये? 12 वर्ष पाणी नाही पाडला, अधिकार कोणाचा आहे? इंद्राचा. ब्राह्मणाच्या हातामध्ये अधिकार असला की खालच्याला मजबूर करण्याचा मार्ग तो शोधून काढतो. तसा इंद्राने विश्वामित्राला मजबूर करण्याकरता 12 वर्ष पाऊस नाही पाडला. विश्वामित्र तपश्चर्याला आहे म्हणून त्याची बायको 100 गायी विकते, पण तरी मुलाला सांभाळल्या जात नाही, कारण दुष्काळ पडलाय ना, सांभाळल्या जात नाही. पुढील प्रसंगात ते विरुद्ध बाजूस म्हणजे त्रिशंकूचा पुत्र हरिचंद्राच्या बाजूने दिसतात. ही कथा विष्णू पुराण आणि मार्कंडेय पुराणात सांगण्यात आली आहे. ती कथा अशी: एकदा एका प्रसंगी राजा शिकारीच गेला असता त्याला एका महिलेचा आक्रोश ऐकू आला. विश्वामित्राच्या निष्ठुरपणाने परिपूर्ण झालेल्या शस्त्रावरून असे दिसून आले होते की यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती. दुर्बलाचे रक्षण करण्याचे आपले क्षत्रियाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी व श्री गणेशाच्या प्रेरणेने हरिचंद्र उद्गारला की हे कोणते पाप आहे? मी येथे स्वयंभू तेजाने तळपणारा परमेश्वर असताना हे पाप करण्याचे साहस कोणी केले? माझ्या भात्यातून सुटणाऱ्या भात्यातून त्याच्या शरीराचे सर्व अवयव छाटले जाऊन त्याला आता चिर विश्रांती दे. जंगलामध्ये राजा हरिश्चंद्र, बाबासाहेबांनी तोकडे प्रसंग घेतलेत म्हणून लक्षात नाही येणार. ह्या कथा आपल्याला सगळ्या कळल्या पाहिजे. राजा हरिश्चंद्र ही रामाच्या वंशातलाच आहे, पण रामाच्या वंशाच्या खूप आधी. सत्यव्रत हा 14 पिढीतला आहे, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतला राजा हरिश्चंद्र आहे. आता हा राजा हरिश्चंद्राची कथा कशी आहे? हा दानी राजा आहे आणि सत्यवचनी राजा आहे, आपण म्हणतो ना. त्याच्याचमुळे पुढे म्हणी काय आल्या की क्षत्रियाने दिलेलं वचन कधी खाली जात नाही. क्षत्रियाने वचन दिलं की तो निभावतो. ब्राह्मणाने कुटीलपणाने त्याच्यावरती हा बंधन घातलं. आता हा राजा हरिश्चंद्र आहे. राजा हरिश्चंद्राची बायको तारामती. राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये विश्वामित्र येतो आणि त्याचं राज्य दान म्हणून मागतो. हा स्वप्नात दान देऊन टाकतो. हास्यास्पद गोष्टी याच्यामध्ये भरल्यात, परंतु त्या तुमच्या याच्यावरती एवढ्या बिंबावल्या की त्याच्यापासूनच आलं की क्षत्रियाने दिलेलं वचन विसरायचं नसतं. मग ते झोपात देव चाहे कशातही देव. हा हरिश्चंद्राने स्वप्नात वचन दिलेलं आहे. त्याच्या स्वप्नाच्या अगोदर काय घडलेलं आहे की हा जंगलात जातो. जंगलात गेल्यानंतर त्याला जंगलात एक बाई रडताना दिसते. हा राजा क्षत्रिय आहे, तर क्षत्रियाचं लक्षण काय की त्यांनी संरक्षण केलं पाहिजे. ती बाई कोण रडते तिच्याकडे तो जातो, तिचा अन्याय विचारतो आणि मग स्वतः म्हणतो की मी
संरक्षण करण्यास समर्थ असताना तुझ्यावर अन्याय कुणी केला, मी माझ्या बाणाने त्याचं सगळं हरण करेल. हे बोलून तो घरी येतो, महालात येऊन झोपतो. मग स्वप्न पडतं तर राजा हरिश्चंद्राचं सगळं वैभव हे स्वप्नामध्ये विश्वामित्र मागून घेतो. कारण विश्वामित्र आता ब्राह्मण झालेला आहे. हरिश्चंद्र सांगितलं. त्यावर राजा म्हणाला, आपणास काय हवे आहे ते सांगा. सोनं, स्वतःचा पुत्र, पत्नी, राज्य, शरीर काही मागा. मग विश्वामित्राने राजसूय यज्ञाची मागणी केली. त्याचे वचन देऊन आणखी मागण्यास सांगितले. त्यावर विश्वामित्र म्हणाले, तू स्वतः तुझी पत्नी, मुलगा सोडून सर्व पृथ्वीचे साम्राज्य मला दे. हरिश्चंद्राने या गोष्टीला आनंदाने संमती दर्शवली. त्यावर विश्वामित्राने त्याला सर्व दागिने, कपडे झाडावर ठेवण्यास सांगून पत्नी तारामती व मुलासह राज्य सोडून जाण्यास सांगितले. त्यावेळी हरिश्चंद्र जाऊ लागला. त्यावेळी ऋषींना त्याला अडवले व यज्ञाच्या दक्षिणेस मागणी केली. त्यावर राजा म्हणाला, माझ्याकडे फक्त मी स्वतः, पत्नी व मुलगा आहे. परंतु विश्वामित्राने दक्षिणा देण्याचा आग्रह धरला व ब्राह्मणाला दिलेले वचन पाळले नाहीस तर सर्वनाश होईल असा शाप दिला. आता स्वप्नात दिलेलं वचन आहे, तुझं राज्य मला दे. किती हुशार आहेत ब्राह्मण बघा. स्वप्नात राज्य तर दिलं, अजून याच्यापेक्षा आणखीन कुठला मोठा सत्यानाश होणार आहे. आपला सत्यानाश, आपण सत्यानाशाची व्याख्याच काय घेऊ की आपल्या जवळचं सर्वस्व निघून जाणं. आता याने स्वप्नात सगळंच दिलंय, राज्य दिलंय. तो सांगतोय फक्त पत्नी, मुलगा आणि तो कपड्यानिशी बाहेर पडा. आणि तो बाहेर पडल्यानंतर दत्त म्हणून पुढे उभा राहतो. तो केलेल्या यज्ञाची दक्षिणा अजून बाकी आहे. मग ह्या गोष्टी तुमच्यावर बिंबवण्याकरता तुम्हाला जर माहिती असेल, अवतारामधला वामन अवतार एक त्यांनी निर्माण केला होता. वामन म्हणजे बटू. वामनचा खरा अर्थ काय? बटू म्हणजे बुटका. तो वामन अवतारने निर्माण केला. हास्यास्पद एवढं आहे की तो वामन बळीकडे जातो, बळीराजाकडे. आणि बळीराजाला काय मागतो तर 3 पावलं भूमी. तर्काचा कुठलाही गोष्ट नाही. तो पहिला पाऊल ठेवतो तर पूर्ण पृथ्वी व्यापल्या जाते. दुसरा पाऊल ठेवतो तर म्हणे आकाश व्यापल्या जातं. एक तो बटू, पण त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली आणि आकाशही व्यापलं. आता या दोन्ही गोष्टी व्यापल्यावर त्या पृथ्वीवर जर त्याने पाय ठेवला असेल तर त्यातले सगळे मरायला पाहिजे ना मग. पण तरी बळी शिल्लक आहे. डोक्यात थोडा विचार करायचा. आणि मग तो तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हणतो. बळीराजाला काय विचारतो तो की तिसरा पाऊल मी कुठे ठेवू. आणि बळीराजा आपलं डोकं पुढे करतो. तो तिसरा पाऊल ठेवतो आणि बळीराजा पाताळात जातो. तर्काला कुठल्याच गोष्टी ह्या पटत नाही, पण असेच तर्क पद्धतीने त्यांनी हे केलेले. आता या राजा हरिश्चंद्राने त्याचं राज्य घेतलंय सगळंच. ते कशात घेतलंय? स्वप्नात. आणि जाग झाल्यावर त्याच्या पुढे येऊन घेतलं ते. पती पत्नी शिल्लक, पत्नी आणि मुलगा शिल्लक आहे आणि दक्षिणा मागायला आला. आता दक्षिणा द्यायच्या म्हटल्यावर राज्यात तर काहीच नाही ना, राज्य त्याचं झालंय. बघ, हा दक्षिणा द्यायचा तर मुलगा आणि बायको डोंबाच्या घरी ठेवतो. गाण कुठे ठेवतात? डोंबाच्या घरी. बाबासाहेबांनी तो प्रसंग नाही लिहिला, पण राजा हरिश्चंद्र पत्नीला आणि मुलाला डोंबाच्या घरी पाणी भरायला ठेवतात. तेवढ्याने त्या राजा हरिश्चंद्राचं समाधान, विश्वामित्राचं समाधान होत नाही. काशी नगरीमध्ये, बनारसमध्ये तो परत त्याला छळायला जातो आणि तिथे मग हा स्वतःला गहाण ठेवतो. कोणाच्या तिथे? की जो मडे जाळणारा असतो ना, शांडाळ म्हणतात त्याला, त्याच्याकडे हा राजा हरिश्चंद्र गहाण राहतो. केवढ्या करता प्रसंग आणला हा? फक्त क्षत्रियाला छळण्याकरता की क्षत्रियाने ब्राह्मणाच्या पुढे जाऊ नये म्हणून स्वप्नात वचन हरिश्चंद्राने निभावलं, ते पुढच्या लोकांनी निभाव, फक्त याच्याकरताच तो प्रसंग आणलेला आहे. म्हणून आजही गणपतीत असो किंवा कुठेही असो, सत्यनारायणाची पूजा घातल्याशिवाय कुठलाही क्षत्रिय पुढे जात नाही. कारण ते केलंच पाहिजे, ते केल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून ग्रंथात लिहिलेले हे उतारे किंवा ग्रंथात बाबासाहेब सांगतात की ही प्रतिक्रांती करता त्यांनी केलेलं, निर्माण केलेलं वाङ्मय आहे. पण ते एवढं प्रभावी केलं त्यांनी पुढे की ते आचरणात आणलं गेलं. आचरणात कधी आणलं जातं की माणसावर त्याचा
एवढा विपरीत परिणाम केला जाता की आता तुम्ही विचार करा की आता सर्वस्व गेलंय तरी तो हरिश्चंद्र त्याला धमकी देतो की तू जर माझी दक्षिणा नाही दिली तर तुझा सत्यानाश होईल. आता याच्या पुढचा अजून काय सत्यानाश असतात तो काही आपल्याला कळायला मार्ग. सगळं राज्यही गेलं, बायकोही गेली, पोरगाही गेला, तरी तो धमकी देतो आणि हा घाबरतो. नंतर हरिश्चंद्र पत्नी व लहान मुलासह बनारसला गेला. बनारस हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. विशेषतः अमर अशा शिवाचे भव्य मंदिर आहे. तिथे आपल्याला आता कोणी त्रास देणार नाही या कल्पनेने तो तेथे गेला होता. परंतु तेथे त्याला अस्वस्थ झालेले विश्वामित्र त्याचीच वाट पाहत असल्याचे दिसून आले. 1 महिन्याची मुदत संपण्यापूर्वीच विश्वामित्राने पुन्हा यज्ञाच्या दक्षिणेसाठी तगादा सुरू केला. हा तगादा पाहून अनावर झालेला हुंदका देत राणी तारामती म्हणाली की दक्षिणेच्या पूर्ततेसाठी पतीनं मला विकावे. राणी तारामतीचे उद्गार ऐकून राजा हरिश्चंद्रास मूर्छा आली. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याला मूर्छा आली. पत्नीने पती मूर्छित पडल्याचे पाहिले. राजा बेशुद्ध अवस्थेत असताना भुकीने व्याकुळ झालेला त्याचा मुलगा म्हणाला, बाबा मला भाकरी द्या. आई ग मला भूक लागली, खायला दे. माझी जीभ टाळ्याला चिकटून बसली आहे. या वेळपर्यंत विश्वामित्र परतले. त्यांनी राजावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणले व पैशाचा तगादा चालू ठेवला. राजाला पुन्हा मूर्छा आली व काही वेळाने शुद्धीवर आला. सूर्यास्तापूर्वी जर दक्षिणा दिली नाही तर साप देण्याची धमकी दिली. म्हणजे किती निष्ठुरपणा आहे. तो बेशुद्ध पडतो तरी हा पाणी शिपडतो, उठ दे माझी दक्षिणा. दक्षिणा सोडायला काही तयार नाही. बायको उपाशी आहे, पोरग उपाशी आहे. त्या राजा हरिश्चंद्राला आता कुणा माणसाला आहे ना की जर आपले मुलं बाळ उपाशी असतील तर बरं नाही वाटणार त्याला. तसा तोही मूर्छित पडत होता. पण हा विश्वामित्र काही नवीन नवीन ब्राह्मण झाला होता ना, दक्षिणा सोडायला तयार नव्हता. बाबासाहेबाला याच्याच करता लिहायचं होतं की क्षत्रियालाही त्यांनी सोडलं नाही. नुसतं शूद्रावरच हे केलं की त्यांनी क्षत्रिय राजालाही सोडलं नाही. मग तुम्ही विचार करा की राजा हरिश्चंद्र पृथ्वीचं राज्य होतं त्याच्यात. या राजाला राज्यही कमी जास्त नव्हतं. साऱ्या पृथ्वीचं राज्य हरिश्चंद्राकडे. ते पृथ्वीचं राज्य दिल्यावरही त्या विश्वामित्राचं पोट भरत नाही. म्हणजे हे ग्रंथ जे निर्माण केले हे तर्काच्या पलीकडचे आहेत. तर्क तर त्याला लागतच नाही. पण तर्कहीन करणं, माणसाच्या बुद्धीला तर्कहीन करणं आणि त्याच्यावरती मात कशामुळे केली. बाबासाहेबाला मनुस्मृती जाळायची वेळ का आली होती की बाबासाहेब म्हणायचं सगळं खोटं हे कळतंय पण तरी लोक मानतात. कारण ग्रंथप्रेमी बाबासाहेब एक ग्रंथ जाळायला उद्योग का होतात की लोक त्याचं आचरण करतात. म्हणून बाबासाहेब म्हटले होते मला ब्राह्मणाचा धोका वाटतच नाही. कारण ब्राह्मणाचं कधी ना कधी डेव्हलपमेंट करता येईल. पण ते डेव्हलप का होत नाही तर त्यांच्या डोक्यात ग्रंथ आहे. ते ग्रंथ त्यांच्या डोक्यात आहेत आणि ते ग्रंथ दुसऱ्याच्या भीतीपोटी ते वापरतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे ग्रंथ जाळले पाहिजे. आणि हे लेसन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब स्पष्ट शब्दात लिहितात की धर्माला कुठला तरी एकच ग्रंथ असावा. यांच्याकडे किती ग्रंथ आहेत. प्रत्येक ग्रंथ आहे वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या याला ते उपयोगात आणतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जर कोड बिल लिहिण्याचा उद्देशही तोच होता. बाबासाहेबाचा हिंदू कोड बिल लिहिण्याचा उद्देश काय होता की हिंदूला कुठली तरी एक संहिता देऊ. स्मृती ही एक संहिता आहे म्हणजे कायदा आहे. तेच बाबासाहेब म्हणतात की ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या याच्यामध्ये वर्ण व्यवस्थेला मजबूत करण्याकरता टॉपच्या वर्णाला सगळी बळकटी देण्याकरता पहिल्याने क्षत्रियाला त्यांनी राज्य करण्याचे अधिकार दिले. पण ते अधिकार वापरताना ब्राह्मणाला त्रास नाही होणार अशी व्यवस्था केलेली आहे. मग त्याच्यात त्यांनी राजेही सोडले नाहीत. राज्यावरती एवढे बंधनं आणलेली आहेत की त्यांनी क्षत्रिय असून वैश्य असो पण सेवा कोणाची केली पाहिजे. ब्राह्मणाचीच केली पाहिजे. ब्राह्मणाचंच ऐकलं पाहिजे. आणि म्हणून ह्या राजा हरिश्चंद्राला म्हणून उपासाने म्हण येते का नाही जास्त राजा हरिश्चंद्र बनू नको म्हणतो की नाही आपण. ह्या पुढे बहुजनांनी ह्या उपासाने सांभाळलेल्या प्रथा आहेत. पण त्याचं कॅश नाही करता आलं. आपल्याला म्हणतात ना की बँकेत तुमच्या पैसे आहेत पण ते कॅश नाही करता आले. आपल्या पूर्वजांनी हेटाळणीच्या म्हणी पाडल्या. जास्त हरिश्चंद्र बनू नको याचा अर्थ काय त्या याच्यात जाऊ नको. ते पाळण्याची काही गरज नाहीये. उपहासाने म्हटल्या गेलंय पण आमच्या डोक्यात आलं नाही. आमच्या जुन्या माय भगिनी
दसऱ्याच्या दिवशी ओवाळताना म्हणायच्या इडापिडा टळून बळीचं राज्य. आमच्या लक्षात आलं नाही, कारण हे ग्रंथ नाकारायला सांगितले होते. भीतीपोटी उघड उघड बोलता येत नव्हतं, पण आपले पूर्वज ह्या म्हणीच्या स्वरूपात, कथेच्या स्वरूपात हे आणत होते. लक्षात येत नव्हतं. लक्षात यायला मग तुकाराम असतील, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील यांना शोध घ्यावा लागले, त्याचे अर्थ लावा लागले. गुलामगिरी ग्रंथ वाचलाय का तुम्ही? संवादात्मक आहे महात्मा फुलेचा. एवढा झालाय की ते एक दुसऱ्याला विचारताना ते एवढ्या कठोरपणाने समीक्षा करतात त्या गुलामगिरीमध्ये. हेच तर समजावलं गेलं की बामणाचं कसब एवढा सुंदर ग्रंथ आहे तो. बामणाचं म्हणजे कसब वापरून त्याने तुमच्यावर गुलामगिरी लादलेली. हे कसब जेव्हा लक्षात आणून देतं बाबासाहेब, ह्या ग्रंथामध्ये तेच लावून द्यायला. बाबासाहेबाला इथं काय ठेवायचं? कोणाला जागृत करायचंय? आता जे म्हणणारे क्षत्रिय आहे त्या क्षत्रियाला जागृत करायचंय. बाबासाहेबांनी कृतीने केलं, ग्रंथाने केलं, पण तरी आता क्षत्रिय जागा नाही झाला. आता आमचा आज एक जरांगे जागा झाला, पण तोही जागा झाला तर बहुजनात बोट घालायला लागला. काय म्हणतो? तुम्हाला ओबीसीत आरक्षण द्या. गेला मुंबईला. अजूनही ती क्रांती आणि प्रतिक्रांती चालूच आहे. जेव्हा बाबासाहेब घटना लिहित होते तेव्हा शाहू महाराजांनी स्पेसिफिकली जाधव नावाचा एक खूप मोठा तत्वज्ञ आहे त्यावेळेसचे, त्यांना पाठवलंय बाबासाहेबाकडे की मराठ्यांना पण आरक्षणात भागीदार करून घ्या. बाबासाहेबांनी त्यावेळेस सुचवलेलं आहे, पण त्यावेळेसचे मराठे जमीनदार होते ना. आतापर्यंत आपल्याला काय म्हणायचे? ते सरकारचे जावई म्हणायचे. मग आता जरांगेला सरकारचा जावई व्हायची काय वेळ आली? या क्रांती प्रतिक्रांती कळल्या पाहिजे आपल्याला. जरांगे आता एवढ्या पोटतिडकीने म्हणतो की आम्ही पण कुणबीच आहोत. त्याच्या अगोदर नव्हता म्हणत तो कुणबी. 96 कुळी 92 कुळी हे मराठे होते. यांना यांचा इतिहासही कळला नाही आणि म्हणून यांना कठोरपणाने दुसऱ्या लोकांनी फसवलं. तुम्ही तुमच्या बहुतेक तुम्ही जर खेड्यात वाढले असेल तर लहानपणाचं चित्र आठवून बघा. जेव्हा आपण आपल्या महारवाड्यात होतो तेव्हा आम्हाला पुढचा मराठा किंवा वंजारी यांच्याकडे खूप शेती असायची. माझ्या वेळचा प्रसंग सांगतो मी की आमच्या गावामध्ये 4 कुटुंब असे होते की त्यांच्याकडे 500-500 एकर शेती होत्या आणि त्यांची मुलं माझ्या वर्गात होती. शिकताना असं वाटायचं की केवढी मोठी राजकुमार वाटायची त्यावेळेस. आता गावाकडे गेलं तर ती राजकुमार आता भिकारी झाली. एकाला म्हणजे 10 पोरं. गुरबीमध्ये शिकले नाही ना, आम्हाला काय शिकायचंय. आणि म्हणून मन पडली होती उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी. कुणी पाडली होती मन? ह्या मनीमध्ये खूप मोठं स्वारस्य दडलेलं आहे. ब्राह्मणाने एवढ्या कुटीलपणाने त्या मराठ्याला, क्षत्रियाला उल्लू बनवलं की काय सांगितलं त्याला? उत्कृष्ट शेती कर, उत्कृष्ट आहे, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता मात्र नोकरी असल्याशिवाय पोरगी काही देत नाही. उलट झालं की नाही? कारण त्या ब्राह्मणाचं पितळ आता उघडं पडायला लागलं. बाबासाहेबाचा कोट आहे त्यावेळेसचा. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, घटना बनवायची, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की सर्व शेती राष्ट्रीयकृत करा. बाबासाहेबांनी सांगितलेलं शेती कोणाची असावी? सरकारी असावी. जशा बँका राष्ट्रीयकृत केल्यात ना, तशी शेती बाबासाहेब सांगत होते राष्ट्रीयकृत करा. कारण बाबासाहेबालाही बामणाचं कसब माहिती होतं. बामणाचं कसब काय होतं? तर उत्कृष्ट शेती म्हणून तुम्हाला राबवणारी श्रमिक जमातच बनवत होता. आजही बघा ना, शेतकरी जाती कोण आहेत? जो माळी आहे, माळी कुणबीच आहे, तेली कुणबीच आहे, मराठाई कुणबीच आहे. फक्त माळ्याकडे फुलं शिकवणारी शेती होती म्हणून त्याचं नाव माळी पडलं, फुली. कारण तो मळ्याची शेती वापरत होता, भाजी पिकवणं, फुलं पिकवणं. तेलीकडे काय होतं? करडई, हे अशी शेती पिकवत होता म्हणून तो तेली होता. आणि त्यालाच त्याने नाव दिलं बामणाचं. हे कसब होतं की जातीत वाटण्याकरता त्याने ह्या सगळ्या केल्या. आजही आमच्या लक्षात त्या आल्या नाहीत. आजही आमचा तेली स्वतःच्या जातीत मजबूर आहे. तुम्हाला ना आम्हाला तर शेतीच नव्हती. आम्ही
त्यांची सेवा करणार. बाबासाहेबाच्या हे लक्षात आलं होतं. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती राजा हरिश्चंद्राची कथा का घेतात बाबासाहेब? की राजा हरिश्चंद्रालाही वाटते ब्राह्मण व्हावं. आज आमच्याही लोकांना वाटतंय ब्राह्मण व्हावं. त्यांनी राज्य सोडून 1000 वर्ष तपश्चर्या केली. आजही आमचा पोरगा शिकतो 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 टॉपला जातो. टॉपला जाऊन त्याला ब्राह्मणच व्हायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीत आपण शहाणं बनावं म्हणून या ग्रंथाचा उपोद्योपयोग. हा राजा हरिश्चंद्राची कथा आजच्या मराठ्या करताय की ब्राह्मणांनी त्यांनाही सोडलं नाही, तुम्हालाही सोडणार नाही. आणि आज ती वेळ आलेली. आज मराठी आरक्षण मागताय. आरक्षणाचा क्रायटेरिया बाबासाहेबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आता का मागतात, तर आम्ही गरीब झालो. बाबासाहेबांनी सांगितलं की रिझर्वेशन हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये. आजही तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. का मिळालं मांगा महाराजांना आरक्षण? कारण तुम्हाला सांस्कृतिकरित्या पण उभं राहू दिलं नाही. आज जर बघितलं तुम्ही तर जो कोविंद होता मागच्या वेळेस राष्ट्रपती, कोविंद एकदम खालच्या जातीतले, आपल्यापेक्षा तिकडे युपी मध्ये त्यांना म्हणतात. श्रीमंतही आहे, कमी आहे का श्रीमंतीची? पण तो कोविंद एका मंदिरात गेला तर तिथल्या पुजाऱ्यानं ते मंदिर धुवून काढलं. याच्याकरता रिझर्वेशन होतं. तो प्रतिनिधित्वाचा कायदा होता. बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये तेच म्हटलं की आजही प्रतिनिधित्व आहे का तुम्हाला? रिझर्वेशन मध्ये तुमच्यातल्या तुमच्यात भिडावल्या का जातं? मी किती खातो हे तुमच्या लक्षात येऊ नये, तुमची नजर या पुजाऱ्यावर जाऊ नये म्हणून मराठ्यालाही सांगितलं जातं, मांगालाही सांगितलं जातं महार जास्त खायला लागले का? मांगाचं महाराचं लक्ष त्या बामणाकडे जाऊ नये. कारण महाराने विचारू नये त्या मंदिरातल्या रिझर्वेशनचं काय, कारण तिथं तर 100% रिझर्वेशन आहे ना. ब्राह्मणाशिवाय कोणी पुजारी होऊ शकतो का? आणि त्याच्याकडे लक्ष जाऊ नये. आणि म्हणून सांगितलं ना, ह्या रिझर्वेशनचा अडथळे कसे आले बघा. घटनेत कुठेही म्हटलं नाही की 50% रेषा असावी, पण कोर्टाने घालून दिली 50% वर रिझर्वेशन जाऊ द्यायचं नाही. माझ्यासारख्या अनाडी माणसाला करते एकदाच जात तुमच्या संख्येवाईज करूनच टाका ना. सगळं जेवढी लोकसंख्या ज्याची आहे त्याला देऊन टाका, 100% वाटून टाका, मोकळे व्हा. मराठी किती आहेत? 16% देऊन टाका त्यांना 16%. महार किती आहेत? 8% द्या त्यांना 8%. 100% वाटून टाका. भांडणाचं काम होईल का? कारण भांडणं करण्याकरताच ब्राह्मणांनी केलेली ही सोय असते. म्हणून ब्राह्मण, कारण हे जर केलं तर तुमच्या जाती नष्ट होतील. कारण माहिती आहे ना, तेव्हा सगळी गोष्ट लक्षात येईल की जागाच नाहीयेत आणि रिझर्वेशन घेऊन फायदाही नाही. कारण जर तुमच्या जातीच्या संख्येनुसार असेल, वशिला लावायची गरज नाही पडणार. जर 100 जागा आहेत तर किती अर्ज होते ना, बरोबर भरावं लागतील त्या. मग मिळाला नाही असं नाही लिहिताय ना. आता काय लिहितात? सुटेबल कॅन्डिडेट नॉट अवेलेबल असतो, पण नाही म्हणतात. ह्या गोष्टी करताच सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती करता ग्रंथ लिहिले. तुमच्या माहिती करता सांगतो की राम मंदिराचा अयोध्यामध्ये जर गेला, आता मंदिर झालं, त्या अयोध्यामध्ये 31 मंदिर आहे. किती आहे? 31. सगळी रामाची आहे. आणि तिथल्या सगळ्या पुजाऱ्याचा दावा होता की रामाचा जन्म इथेच झाला. त्या 31 मंदिरातले पुजारी काय म्हणत होते? रामाचा जन्म इथेच झाला. परंतु अडवाणीला का पाहिजे होतं? कारण त्या बाबरी मस्जिदच राम जन्माला घालायचं होतं. कारण तोपर्यंत 2 भिंती उभ्या राहिल्या नसत्या. आता बी जर तुम्हाला सगळं रिझर्वेशन दिलं तर सगळा प्रश्नच मिटून जाईल ना. झरंग्याची कथा काय? दिलं की मागच्या वेळेस मला वाटतं 10% आरक्षण दिलेलं आहे. अजून कोर्टात तरी पण ते म्हणतो नाही मला ओबीसीच पाहिजे. आड्यावर उळा भाजू द्या, कारण आड्यावर उळा भाजायचं सगळं झोपडं जळून जाईल ना. तसा प्रकार आहे की मला पाहिजे काय तर ओबीसी मधलं. मग तिकडून हाके बी आपला बिचारा तयारच आहे, कसा घेतो ते मी बघतो. कारण माकडाच्या कथेतलं, माकडाची कथा माहिती आहे ना, की माकडाला जर न्यायाधीश केलं
तो लोण्याचा गोळा ते स्वतःच खाऊन घेतं, वाटत नाही. तर अजून धरतं इकडं खाली झालं की ते इकडच्या याच्यात नाही टाकतं, तोंडात टाकतं. आता वर झालं इकडचं, सगळं लोणी खाऊन टाकतं. तोच लोणी खाणारा माकड म्हणजे ब्राह्मण आहे. तुम्ही आपसात हे भांडत राहा, ते वेगवेगळे कायदे आणतील आणि ब्राह्मणाकरताच होतील, तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. ह्याच कथा बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या. प्रतिक्रांतीमध्ये तुम्हाला कसं उल्लू बनवलं जातं आणि आपण कसे शहाणे बनलो पाहिजे. आपण शहाणे बनत नाही. शहाणं बनणं तर दूर सोडा, पण आपण अजून आपल्यात फट पाडायला मागतो. जरांगेच्या शांत चित्ताने विचार केला तर जरांगेच्या आंदोलनाला फक्त मराठवाड्याचा पाठिंबा आहे. कोणी विचार करणार? कारण का पश्चिम महाराष्ट्रातले मराठी गब्बर आहे, काही घेणं नाही त्यांना. आणि विदर्भावाल्याला कोणी विचारत नाही. कारण काय झालं, पंजाबराव देशमुखामुळे विदर्भातले जवळजवळ 90% कुणबी होऊन बसलेले. ह्या गोष्टी जेव्हा उजेडात येतात ना, ह्या सांगत नाहीत कोणी. कारण पश्चिम महाराष्ट्रवालाच मराठवाड्याला उभं करतो, मराठ्याचं आंदोलन कर, मराठ्याचं आंदोलन कर. स्वतः असला की मग नाही करायला. म्हणून आता जरांगे मुंबईत आहेत. मागणी काय आहे? ऍक्च्युली चुकीची आहे. त्यानं म्हणावं ना, आम्ही कुणबी आहोत. कुणबी म्हणायला तयार नाही, आम्हाला कुणब्यात द्या म्हणतो. कुणबी नाही, आम्हाला कुणब्यात आरक्षण पाहिजे. नोंदी कुठल्या काढतात ते? तर ह्या जे हे संस्थान मुसलमानाचंच होतं ना, काय निजामाचं. निजामाच्या दप्तरामध्ये नोंदी कशाच्या आहेत? तर राजाने दिलेल्या शेतीमध्ये कुळवाडी म्हणजे कुणबी म्हटलेलं आहे. प्रत्येकाला कुणबी म्हटलेलं आहे. म्हणूनच महात्मा फुले शिवाजी महाराजाला काय म्हणतात? कुळवाडी भूषण. कुळवाडी म्हणजे कुळ करणारा, शेती करणारा, त्याला कुळवाडी भूषण, कुणबी म्हणतात. आमचा जरांगे इथे म्हणतो निजामाच्या ह्याच्यात नोंदी सापडतात. बरं, इकडून तिकडून सर्टिफिकेट दिले तर त्याच्या पाठीमागच्या गुरुन सांगितलं नाही नाही म्हणे, कोणाला पाहिजे? नातीगुती सर्टिफिकेट. आता तुम्हाला आरक्षण मिळालं, आपल्याला आरक्षण कसं मिळतं? सर्टिफिकेट काढावं लागतं. त्या सर्टिफिकेटवर मिळायला लागलं तर तुमच्यापेक्षा ते हुशार होते, ते जाती बदलून घ्यायला लागले. म्हणून काय आणलंय? कास्ट व्हॅलिडिटी आणलं. आणली की नाही? पहिले कास्ट व्हॅलिडिटी नाही, आमच्या वेळेस तरी कास्ट व्हॅलिडिटी नव्हती. आणि ते बी आम्हाला नायब तहसीलदाराचं सर्टिफिकेट चालायचं. आता मेट्रोपॉलिटन ज्युडिशरीचं लागतं, नायब तहसीलदाराचं नाही चालत. किती मोडिफिकेशन करत आणले, कास्ट व्हॅलिडिटी आणली. तसं यांच्याकडे आता तुला जर कुणब्याच्या नोंदी मिळाल्या तर घे ना चुपचाप आरक्षण. ते म्हणते नाही, मला मिळालं नाही, माझ्या सगळ्या सोयऱ्याला पाहिजे. म्हणजे मिटूच द्यायचं नाही प्रकरण, प्रकरण मिटू द्यायचं नाही, सुरूच ठेवायचं. आणि ह्या गोष्टी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आलेल्या आहेत. जर समजा मराठ्याला आरक्षणच पाहिजेच तर आंदोलन कसं करायला पाहिजे त्यांनी? परत तुमच्या एका माहिती करता सांगतो गोष्ट. बाबासाहेबांनी एक सेपरेशन मागितलं होतं. सेपरेशन अजून सांग, आपले नेते पण नाही सांगत. सेपरेशन काय मागितलं होतं बाबासाहेबांनी? तुम्ही आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ नाही देत ना, सेपरेशन द्या. सेपरेशनचा अर्थ काय होता? की जसं तुम्ही एका जिल्ह्याला आम्हाला खासदाराचं देता की नाही, त्याचं पूर्ण अनुशासनच आमच्याकडे द्या. ती शेती आम्हाला द्या, तिथले उद्योग आम्हाला करू द्या, तिथं. आणि 10 वर्षात बघा आम्ही किती डेव्हलप होतो. त्याला सेपरेशन म्हटलं होतं. ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेलचे डोळेच पांढरे झाले. त्यांना माहित होतं की ही महार जात एकदम परगणे म्हणे, तुम्हाला रिझर्वेशन आम्ही चालू करून देऊ. कारण गोष्टी आम्ही खूप बाबासाहेबांच्या मजबुरी आहे आमच्या लक्षात नाही आल्या. आपण विचार करा ना, जर बाबासाहेबांनी इंग्रजापासून आणलेला रिझर्वेशन स्वतंत्र मतदारसंघात गांधींनी काढलं की नाही कुपोषण करून? मग घटना समितीमध्ये तर बाबासाहेब अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी का नाही घेतलं स्वतंत्र मतदारसंघ? कारण डिमांड होत्या बाबासाहेबांच्या. शेड्यूल कास्ट फेडरेशननी तुमच्या त्या याच्यामध्ये ऍप्लिकेशन केलं होतं स्वतंत्र मतदारसंघ द्या, नाकारलं तिथे. बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पण पूर्ण स्वातंत्र्य होतं का? तर पूर्ण स्वातंत्र्य असतं तर बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ घेतला असता. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की तुम्हाला तुमची ताकद निर्माण करता आली पाहिजे. बाबासाहेब एकटेच होते. तिथं जर बाबासाहेबासारखे अजून 5 असते तर
घटनेचा स्वतंत्र मतदारसंघ मिळवले असते ना. आम्ही हक्काने सांगतो बाबासाहेबांनी घटना लिहिली, बाबासाहेब. अरे पण बाबासाहेबाला किती मजबूर केलं होतं त्या घटना समितीमध्ये, हे ज्या दिवशी आमच्या डोक्यात येईल तेव्हा क्रांती आणि प्रतिक्रांती आम्हाला कळेल. बाबासाहेबाला ती लिहावं लागेल. बाबासाहेबाला बऱ्याचशा गोष्टीत मजबूर केलेले आहे. म्हणून एका सभेत बाबासाहेब स्वतः म्हणतात ही घटना पहिली मी जाळेल. शब्द आहेत बाबासाहेबाचे, ही घटना मी स्वतः जाळेल. याच्यात आम्ही ते बाजूला ठेवतो. आम्ही बाबासाहेबाचा आक्रोश बघत नाही. जेव्हा तो आक्रोश आमच्या लक्षात येईल तर ते मिळवण्याकरता मग आम्ही प्रयत्न करू ना. आम्ही बाजूला ठेवतो. मग आम्ही बाबासाहेब वेगळाच बाबासाहेब सांगायला लागतो. बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेला कोणी हात लावला तर आम्ही त्याचा हात कलम करू आणि त्या दिल्लीच्या तिथे घटना जाळून मोकळे झाले लोक. आम्ही नुसतेच हात तोडत बसू. ह्या ग्रंथाचे उद्देश त्याच्याच करताय. आणि म्हणून राजा हरिश्चंद्राची कथा बाबासाहेब याच्यामध्ये घेतात की हरिश्चंद्राची कथा कशा कर 3 टप्प्यावरती बाबासाहेबांनी हरिश्चंद्राची कथा घेतली समजण्याकरता की राजा हरिश्चंद्र पहिला कोण आहे, राजा आहे. कोण होता मराठा, जमीनदार होता ना, त्यालाही पृथ्वीचं राज्य होतं. परंतु एका ब्राह्मणापुढे लाचार होता, त्याच्या गाय पण तो घेऊ शकत नव्हता. आणि ती गाय घेण्याकरता पूर्ण राज्यपणाला लावलं. मराठी कंगाल झाले आणि आता आरक्षण मागत बसले. तसा तो ब्राह्मण झाला. म्हणून काही मराठ्याने आज पश्चिम महाराष्ट्रातला तुमचा महार पण आंदोलन नाही करत. तुम्हाला ह्या क्षत्रियाचा अभ्यास करावा लागेल. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं नेतृत्व उदयाला आलं त्यांनी खालच्याही लोकांना थोडं थोडं टाकत राहिलं. शरद पवार हुशार होता. शरद पवारांच्या विरोधात कधी प्रकाश आंबेडकर बोलतात, पण पश्चिम महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकराला आहे का नाही. कारण का तिथल्या महाराला ब्राह्मण बनवून सोडलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातला आज आपला माणूस सदन आहे आणि सदन झाला की ब्राह्मण होतो आणि खालच्याला विसरतो. त्या ब्राह्मणाकरता ही क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. त्याला समजली पाहिजे, तेव्हा तो आपला अस्तित्व उभं करेल आणि सांगेल. आणि म्हणून ही विश्वामित्राची गोष्ट एवढी प्रातिनिधिक आहे. बाबासाहेबांनी या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये घेतली. पुढच्या वेळेस आपण उद्याच्या याच्यामध्ये दुसऱ्या एका राज्याची कथा बघणार आहोत. आज आपण विश्वामित्र इथेच थांबूया.